21 पासून पुढच्या वचनामध्ये आम्हाला घेऊन जावं. दीदी. थँक्यू पिंटू दादा, थँक्यू वनिता तुमच्या प्रार्थनेसाठी, संचालनासाठी. माझा आवाज क्लिअर येत आहे? येस, थँक्यू. काल आपण मत्तयाचा 16वा अध्यायामध्ये येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली आणि त्याच्या आधी परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा आणि सावध असा, ह्या दोन गोष्टी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना कशा समजावून सांगितल्या ह्याच्याबद्दल आपण अभ्यास केला. आपण मात्र मत्तयाचा 16वा अध्याय 13 ते 20 वचनं आपण पूर्ण नाही बघितली. काल आपण 19व्या वचनापर्यंत थांबलो होतो आणि 20वं वचन जे फार महत्वाचं आहे त्याच्यापासून आज आपण सुरुवात करणार आहोत. मी विनंती करेन की मत्तयाचा 16वा अध्याय 20वं वचन आपणासाठी कोणीतरी वाचेल. मत्तय 16:20. तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. प्रेज द लॉर्ड. काल आपण पाहिलं प्रियांनो की कैसरिया फिलिप्पा ह्या ठिकाणी ज्या ठिकाणाचं नाव आता काय आहे, बनियन. मी 3 इमेजेस मी आपल्या ग्रुपवर पाठवले होते. त्याच्यामध्ये कैसरिया फिलिप्पा हे ठिकाण कुठे आहे? इस्रायलामध्ये आजही ते ठिकाण दान वंशातील लोकांना, दान वंशाला तो प्रांत दिला गेला होता. आणि मात्र जेव्हा इस्रायल राष्ट्र आणि यहुदा राष्ट्र रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आलं तेव्हा कैसर हे रोमनाचे राजे होते आणि रोमन साम्राज्यामध्ये एक प्रथा होती. त्याच्यामध्ये ते काय करायचे, जो राजा असेल, जो कैसर असेल त्याला देव मानायचे, त्याची आराधना करायची आणि भयंकर प्रकारची मूर्तीपूजा रोमन साम्राज्यामध्ये, ग्रीक साम्राज्यामध्ये होत होती. आणि इतकी भयंकर मूर्तीपूजा होती की ते जे शहर होतं कैसरिया फिलिप्पा, इथे अनेक देवांचे, म्हणजे पूर्ण रोमन साम्राज्यामध्ये जितके नसतील अशा अनेक देवांच्या तिकडे वेद्या उभारलेल्या होत्या. मी जो फोटो पाठवलेला आहे तो तुम्ही पुन्हा एकदा नंतर पहा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेद्या त्या ठिकाणी होत्या. जेव्हा उत्खनन केलं तेव्हा अजूनही त्या वेद्या तिकडे सापडत आहे. आणि बनियन हा जो नाव आहे त्या प्रांताला, अजूनही ते नाव दिलं गेलेलं आहे त्या एका ग्रीक देवाच्या नावावरून दिलेलं आहे. जसं मी काल समजावून सांगितलं की पान, त्यालाच बाण असं म्हटलं जातं. आणि तो देव म्हणजे पूर्ण ब्लॅस्फेमी होती, म्हणजे पूर्णपणे ख्रिस्त विरोधी होतं आणि त्या देवाची आराधना तिकडे होत असे. आणि ख्रिस्ताने केलेली प्रत्येक गोष्ट विशिष्ट पूर्ण आहे, त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे. आणि त्या ठिकाणी ख्रिस्त पहिल्यांदा शिष्यांना काय विचारतो की लोक मला कोण म्हणून ओळखतात? आणि जेव्हा शिष्य उत्तर देतात की लोक तुम्हाला एलिया संदेष्टा, इर्मया संदेष्टा किंवा बाप्तिस्मा करणारा योहान जो मृत्यू पावलेला होता तो पुनर्जन्म घेऊन आलेला आहे तो समजतात, किंवा कुठला तरी संदेष्टा समजतात. आणि तेव्हा ख्रिस्त विचारतो की तुम्ही मला कोण म्हणून संबोधता, तुम्हाला काय वाटतं की मी कोण आहे? तेव्हा पेत्राने काय उत्तर दिलेलं होतं, कोणी सांगेल? तेव्हा पेत्राने काय उत्तर दिलेलं होतं? तुम्ही ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र आहात. येस, हालेलुया. आणि तेव्हा पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं होतं? धन्य तुझी शिमोन बारियोना. आणि हे शेवटी शिमोन बारियोना ख्रिस्ताच्या मुखातून निघालं. त्याच्यानंतर ख्रिस्ताने त्यावेळी जेव्हा शिमोन बारियोनाला, हे प्रकटीकरण कुणापासून झालं? देव पित्यापासून, परमेश्वरापासून, हाडा मांसातून, मनुष्याच्या बुद्धीतून नाही, आजूबाजूच्या परिस्थितीकडून नाही, तर देव पित्याकडून हे प्रगटीकरण पेत्राला झालं. आणि ते मुखाने पेत्राने कबूल केलं की ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो मसीहा आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि जसं पेत्राने हे कबूल केलं त्यानंतर ख्रिस्ताने पेत्राला पेत्र हे नाव दिलं. पेत्र नावाचा अर्थ आहे खडक, ज्याच्यावर मी आपली मंडळी रचेन. आणि त्याआधी त्याचं नाव होतं शिमोन, ऐकून त्याप्रमाणे करणारा. आतापर्यंत शिमोन ख्रिस्ताचं ऐकून त्याप्रमाणे करणारा होता. जेव्हा ख्रिस्ताने सांगितलं की मासे धरायचे सोड आणि माझ्या मागे ये, पेत्राने तत्क्षणी ख्रिस्ताचं ऐकलं आणि त्याला अनुसरला. पण आता ख्रिस्त काय म्हणत आहे की आता तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचेन. ते शब्दशः नव्हतं प्रियांनो, काल आपण त्याचा अभ्यास केला.
की त्या खडकावर मी आपली मंडळी रचेन. म्हणजे पेत्राला जे प्रकटीकरण झालेलं होतं, त्यानंतर त्याने जे शुभवर्तमान जगाला सांगितलं, त्या प्रकटीकरणावर, म्हणजे ख्रिस्त हाच तो देवाचा दी सन ऑफ गॉड, नॉट ए सन ऑफ गॉड, दी सन ऑफ गॉड, म्हणजे देवाचा एकुलता एक पुत्र मसीहा, जो आम्हाला आमच्या पापापासून वधस्तंभावर आपल्या रक्ताने खंडणी देऊन ज्याने आम्हाला मुक्त केलं, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आज पित्याजवळ आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, आणि तो पुन्हा गौरवाने आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. ह्याच्यावर, ह्या गोष्टीवर ख्रिस्त आपली मंडळी रचणार होता. पण लक्षात घेऊया की सैतानाने ह्या गोष्टीद्वारेही लोकांना कसं भुलवलं. काल एक्सप्लेन केलं की सेंट पीटर बॅसिलिका इथे, म्हणजे पेत्राची जी कबर आहे, त्या कबरेवर एक कॅथलिक चर्च उभा आहे. आणि पेत्राला काय म्हणतात? अजून एक कॅथलिक जगतामध्ये पेत्राला काय म्हणतात? कोणी सांगू शकेल? त्याला पहिलं कोणतरी म्हणतात. काय म्हणतात? पेत्र हा कोण आहे? फर्स्ट बिशप ऑफ रोम और फर्स्ट पोप ऑफ रोम. येस, त्याला फर्स्ट पोप म्हणतात. पहिला पोप ते लोक पेत्राला म्हणतात. आणि म्हणून त्यांनी पेत्राचे, जिकडे नेरो हा जो राजा होता, रोमन राजा, त्याने काय केलं? पेत्राला देहांत शिक्षा दिली पेत्राला. आणि पेत्राची ही विनंती होती की माझ्या ख्रिस्ताप्रमाणे वधस्तंभावर, मात्र तो उलटा वधस्तंभ होता, कारण जसा माझा ख्रिस्त गेला तसं मी त्या योग्यतेचा नाहीये, म्हणून पेत्राला उलट क्रुसिफाय केलं गेलं होतं. आणि त्यानंतर पेत्राची बॉडी काढून, जसं ख्रिस्ताने सांगितलं होतं, त्याला फरफटत नेलं होतं. आणि नंतर त्याला कबरेत टाकलं नव्हतं. पेत्राची डेड बॉडी एका ठिकाणी जस्ट त्यांनी फेकली. मात्र त्याच्यानंतर काय झालं? पेत्राला जो दुसरा राजा आलेला, कॉन्स्टंटाईन, त्याने काय केलं? त्या ठिकाणी पेत्राची कबर बांध, आणि त्या कबरेवर सेंट पीटर्स बॅसिलिका ते चर्च उभं केलं गेलं. आणि अजूनही तो ऑल्टर आहे, तिकडे ती वेदी आहे, त्या वेदीवर सर्व पोप जाऊन प्रार्थना करतात. आणि तिकडे त्यांनी काय केले? पेत्राची प्रतिमा देखील बनवलेली आहे. म्हणजे हे काय आहे प्रियांनो, जे आपण शिकलो, खोट्या आणि चुकीच्या शिकवणीचं खमीर आहे, जे आपल्यामध्ये नसावं. ख्रिस्ताने सांगितले तुम्ही बेखमीर असा. जे ख्रिस्ताने सांगितले त्याप्रमाणे, ना की जो दुष्ट आपल्या मनात चुकीच्या गोष्टी घालतो, मूर्तीपूजा घालतो, ती गोष्ट आपण करू नये. म्हणून लक्षात घेऊया हा क्रम. आधी येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं की खोट्या शिकवणुकीच्या, दुष्टाच्या, वाईटपणाच्या खमीरापासून स्वतःला जपा, सावध राहा. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी भयंकर मूर्तीपूजा होत असे, त्या ठिकाणी ख्रिस्ताने आपल्या शिष्याच्या मुखातून वदविल्यानंतर ख्रिस्त म्हणतो की तू बरोबर ओळखलंस की मी जिवंत. तेव्हा ख्रिस्ताने म्हटलं की मी जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याच्यानंतर आपण वाचतो 20व्या वचनामध्ये असं म्हटलंय, तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. आता ह्या वचनामध्ये विरोधाभास जाणवतो का प्रियांनो? ख्रिस्त हे दर्शविण्यास आलेला होता की तो जिवंत देवाचा पुत्र आहे, पण तरीही ख्रिस्त शिष्यांना असं का म्हणत आहे की तुम्ही कुणालाही निक्षून, म्हणजे अगदी अजिबात नाही, तुम्हाला त्याची परवानगीच नाही, कोणालाही सांगू नका की मी ख्रिस्त आहे, मी मसीहा आहे, असं ख्रिस्त आपल्या शिष्यांना का सांगत आहे? काय वाटतं तुम्हाला? पूर्ण मानव म्हणून त्याला म्हणजे तारणासाठी स्वतःचा जीव द्यायचा होता. येस, ख्रिस्ताला अजून आपल्या गौरवात जायचं होतं. ख्रिस्ताला त्याचं जे देवपित्याने कार्य दिलेलं होतं ते करायचं होतं. आणि ख्रिस्ताची इच्छा होती की लोकांनी अंतःकरणापासून पिता जेव्हा त्यांना प्रगट करेल तेव्हा त्यांनी ओळखावं. कारण आधी सुद्धा अनेक चमत्कार त्यांच्याकडे, मोशेचं नियमशास्त्र होतं, संदेश त्यांचे ग्रंथ होते, मसीहाविषयी त्यांना आधीपासून माहिती होतं, पण ख्रिस्ताने त्यांना काय म्हटलंय की दुष्ट आणि व्यभिचारी पिढी आहे, त्यांच्या आजूबाजूला चिन्ह होत आहेत, ख्रिस्ताला ते पाहतायत पण ते ओळखत नाहीयेत. म्हणून ख्रिस्त सांगत आहे की त्यांना सांगू नका ख्रिस्त आहे, हे त्यांना प्रकटीकरण व्हायला हवं आणि त्यानंतर त्यांनी ते कबूल करायला हवं. आपण पुढे जाऊया. मी विनंती करेन की मत्तयाचा 16वा अध्याय
21 ते 23 वचन कोणीतरी आपणासाठी वाचेल. मत्तय 16:21 ते 23. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. हालेलुया. हालेलुया. मी हीच वचनं इंग्लिश मध्ये देखील वाचते 21 पासून पुढे. From that time, Jesus began to show his disciples that he must go to Jerusalem and suffer many things from elders and chief priests and scribes, and be killed and be raised third day. Then Peter took him aside and began to rebuke him, saying, Far be it from you, Lord, this shall not happen to you. But he turned and said to Peter, Get behind me, Satan. You are an offense to me, for you are not mindful of the things of God, but the things of man. इंग्लिश भाषांतर आणि मराठी दोन्हीमध्ये खूप सुंदररित्या हा शास्त्रभाग मत्तय याने लिहिलेला आहे. हे फार महत्वाचं आहे प्रियांनो आपल्यासाठी समजून घेण्यासाठी की आता थोड्याच वेळापूर्वी तोच पेत्र आहे की ज्याला परमेश्वराकडून, सॉरी माझा आवाज डबल आवाज येतोय. एक मिनिट, आता येतोय क्लिअर? हा, येस, थँक्यू. थोड्या वेळापूर्वी पेत्राला देवपित्याकडून ते प्रगट झालं आणि पेत्राने ती कबुली दिली की तुम्हीच मसीहा आहात आणि तुम्हीच जिवंत देवाचे पुत्र आहात. पण आता प्रभू येशू ख्रिस्त 21व्या वचनामध्ये फार सुंदर शब्द सुरुवातीला वापरलाय, तेव्हापासून. आणि इंग्लिश मध्ये आहे फ्रॉम दॅट टाइम. जेव्हा शिष्यांना हे कळल्यानंतर ख्रिस्ताकडून, जेव्हा परमेश्वराकडून ते प्रगटीकरण पेत्राला झालं आणि पेत्राने ही कबुली दिल्यानंतर त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाविषयी आणि आपल्या पुनरुत्थानाविषयी शिष्यांना सांगण्यास सुरुवात केली. कोणी सांगेल का की प्रभू येशू ख्रिस्ताने किती वेळा सांगितलं की तो वधस्तंभावर जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे? हे शिष्यांना किती वेळा सांगितलं? 3 वेळा. येस, प्रेज द लॉर्ड. 3 वेळा सांगितलं. आणि आता आपण जे वाचत आहोत ते पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे. आणि आपण वचनामध्ये पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे याचे अगत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे की काय होणार आहे, कशाचे अगत्य आहे, की त्याचं फार हाल व्हावं, वधस्तंभावरचं मरण त्याने सोसावं. आणि कुणाच्या हातून? 3 व्यक्तींची नावं घेतली, वडील, मुख्य याजक व शास्त्री. सिनेगॉग आणि सनेड्रेन म्हणजे गव्हर्नमेंट म्हणतो ना आपण, आपली जशी विधानसभा लोकसभा असते तशी त्यांची जी सनेड्रेन असते, गव्हर्नमेंटच्या हातून, आणि मंदिरातील मुख्य याजक, चीफ प्रिस्ट यांच्या हातून. त्याचा अर्थ संपूर्ण इस्रायलाकडून, संपूर्ण यहुदा लोकांकडून पुष्कळ दुःखे सोसावे, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे. पण ह्या पूर्ण वृत्तांत सांगण्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे असं का म्हटलंय ख्रिस्ताने? असं का नाही म्हटलं की ते लोक मला जीवे मारणार आहेत? जीवे मारले जावे असं का म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला कुणी जीवे मारलं? मी माझा प्रश्न
वेगळ्या स्वरूपात सांगतो. कुणी मारलं ख्रिस्ताला? देवाने. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या लोकांनी नाही मारलं ख्रिस्ताला, कारण ही देवपित्याची योजना होती की माझा एकुलता एक पुत्र जो निर्दोष पोकरा आहे त्याने पुष्कळ दुःखे सोसावी, त्याचं निर्दोष रक्त सांडलं जावं, कारण फक्त निर्दोष रक्तानेच पापक्षमा होऊ शकते. आणि त्याने स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्त आता स्वतःहून यरुशलेमेस जाणार आहे. आता तो यरुशलेमेपासून दूर नाही जाणार आहे, कारण आता त्याच्या गौरवाची वेळ आलेली आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आधीच शिष्यांना सांगत आहे की हे होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी उठविले जावे. ही सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस आपण शिकलो ना, ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, तसं आहे, उठविले जावे. परत मग ख्रिस्ताला कोण उठविणार आहे? येशू ख्रिस्ताला कोण मरणातून उठविणार आहे? देवबाप. देवपिता. तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्ताला मरणातून उठविले जावे याचे अगत्य आहे. ह्याचे हे झालंच पाहिजे, अगत्य आहे. का अगत्य आहे? आज आपण बोलूया प्रियांनो, का अगत्य आहे? आज आपण नाही बोललो तर कारण ती सुद्धा देवबापाची योजना होती. येस, आणि देवबापाने ही योजना का केली? आपल्या तारणासाठी. येस, कारण देवबापाची इच्छा आहे आपला नाश पापात, आपलं मरण पापात होऊ नये, तर आपला प्रवेश कुठे व्हावा? सार्वकालिक जीवनात व्हावा. ह्यासाठी देवपित्याची योजना होती की त्याच्या एकुलत्या एक पुत्राने वधस्तंभावर जावं, ते मरण सोसावं, स्वतःहून आपला प्राण द्यावा आणि तिसऱ्या दिवशी देवपित्याने येशू ख्रिस्ताला उठवावं, की त्याद्वारे तुमचा आणि माझा कुणाचाही नाश होणार नाही. ज्याने अंतःकरणात ख्रिस्ताला ओळखलंय की तो देवाचा पुत्र आहे, मुखाने कबूल केलंय की ख्रिस्त हाच तारणारा आमचा जिवंत देवाचा पुत्र आहे, जो आमच्यासाठी वधस्तंभावर गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो येणार आहे आम्हाला घ्यायला. त्या कुणाचाही नाश होऊ नये ह्यासाठी हे अगत्याचं आहे. आपण पुढच्या वचनात जाऊया. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. मी हेच वचन इंग्लिश मध्ये देखील वाचते, 22. बट ही टर्न अँड सेट 22. Then Peter took him aside and began to rebuke him, saying, Far be it from you, Lord, this shall not happen to you. पेत्र येशू ख्रिस्ताला वेगळा घेऊन, आपण लक्ष देऊया प्रियांनो की पेत्र येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे. येशू ख्रिस्त पेत्राचा गुरु आहे, रब्बाय, गुरुजी असं म्हणायचे ते लोक. त्यांना ज्याला तो अनुसरतो पेत्र, त्या आपल्या गुरुजीला, त्या ख्रिस्ताला तो बाजूला घेऊन इंग्लिश भाषांतरामध्ये शब्दशः जो ग्रीक मध्ये शब्द आलेला आहे रिब्यूक, तो त्यांनी शब्दशः भाषांतर केलेला आहे. मराठीमध्ये तो शब्द वापरलेला नाहीये. मराठीमध्ये असं म्हटलं जात, त्याचं भाषांतर असं होईल की धमकाविले, कारण रिब्यूक हा शब्द आपण कुठे पाहिलेला आहे? जेव्हा येशू ख्रिस्त वादळाला धमकावितो, तसं रिब्यूक म्हणजे पेत्र ख्रिस्ताला धमकावित आहे, तो शब्द आहे. म्हणून मी इंग्लिश भाषांतरामध्ये देखील हे वचन वाचलं. आणि पेत्र ख्रिस्ताला धमकावित आहे आणि म्हणत आहे की असं तुमच्या बरोबर न हो, म्हणजे ही गोष्ट होऊच नये. तो काय म्हणत आहे मराठीमध्ये? प्रभूजी आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. म्हणजे देवपित्याकडून तो अशी मध्यस्थी करत आहे की असं तुमच्यावर गुदरू नये, असं तुमच्यावर येऊ नये, असं होऊच नये. मनुष्यरित्या तो विचार करत आहे की ज्या ख्रिस्तावर मी प्रीती करतो त्या ख्रिस्ताला असं होऊ नये. पण येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मग तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. आणि इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, बट ही टर्न अँड सेड टू पीटर, गेट बिहाइंड मी सैटन. येशू ख्रिस्त असं म्हणत आहे का, अरे पेत्रा तू असं का म्हणत आहे? येशू ख्रिस्त म्हणत आहे, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा.
इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे गेट बिहाइंड मी. सैताना, लक्षात घ्या की सैतानाला कशी जागा मिळते, सैतानाला कसा वाव मिळतो. हा तोच पेत्र आहे की ज्याला म्हटलेलं आहे की ह्या पेत्रावर, अशा खडकावर मी आपली मंडळी रचेन, आणि त्याला हे पेत्र नाव दिलेलं आहे. असं म्हटल्या कुठेतरी पेत्राच्या मनात थोडा गर्व आला असेल का, की मी काहीतरी वेगळं आहे, मला येशू ख्रिस्ताने नाव दिलेलं आहे. आपण म्हणतो ना, वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर काही विशिष्ट शिक्षकाने त्याची तारीफ केली किंवा त्याला काहीतरी विशेषण दिलं, तर कसं त्याच्या मनात थोडासा गर्व येतो. आणि जेव्हा गर्व येतो, जेव्हा जगिक विचार येतात, तेव्हा सैतान टपलेला असतो आपले विचार तुमच्या मनात घालण्यामध्ये. देवाच्या राज्याच्या विरुद्ध, देवापासून दूर नेणारे विचार तुमच्या मनात यावे यासाठी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला धमकावित नाहीये, प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला धमकावित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माहितीये की अजून पेत्राला देवाचा पवित्र आत्मा मिळालेला नाहीये, अजून ख्रिस्ताला येशू ख्रिस्ताचं गौरवी प्रकटीकरण झालेलं नाहीये. त्याला पित्याकडून हे प्रकटीकरण झालंय की हा देवाचा पुत्र आहे, पण देवाचा पुत्र का आलेला आहे मनुष्य रूपाने, तो काय करणार आहे, आणि त्याचा मागचा खरा हेतू आणि अर्थ काय आहे हे पेत्राला अजून कळालेलं नाही. आणि म्हणून सैतानाच्या भूलतापांना भुलवून तो ख्रिस्ताला मानवी विचारांनी अशा गोष्टी म्हणत आहे. पण त्याच वेळी ख्रिस्त सैतानाला धमकावित आहे. मनुष्य सैतानाला धमकावू शकत नाही. मनुष्य सैतानाला फक्त ख्रिस्ताच्याच नावात धमकावू शकतो आणि तिथून घालवून देऊ शकतो. आणि ख्रिस्ताच्या नावामध्ये सैतान उभा राहत नाही, लगेच तो निघून जातो. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. जर आपलं लक्ष देवाच्या गोष्टीकडे नाहीये, जर आपलं लक्ष माणसांच्या गोष्टीकडे आहे, तर आपण स्वतःलाच अडखळण आहोत. आपण स्वतःलाच देवाच्या राज्यामध्ये जाण्यापासून अडखळवीत आहोत, आणि किंबहुना इतरांना सुद्धा. जर आपलं लक्ष मानवी गोष्टी, मानवी विचार, मानवी हेवा, मानवी हाव याच्याकडे आहे, जर आपलं लक्ष देवाकडे नाहीये, जर आपलं लक्ष देवाच्या राज्याकडे नाहीये, तर आपण स्वतःला आणि इतरांना अडखळण आहोत देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी. आणि ह्याचं अजून विश्लेषण सुंदररित्या आपण पुढच्या वचनामध्ये अभ्यास करणार आहोत. मी विनंती करेन की मत्तयाचा 16वा अध्याय 24 ते 26 वचन आपणासाठी कोणीही वाचेल. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि जीव गमावला तर त्याला काय लाभ, अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिलं वचन 24वं वचन पुन्हा एकदा मी वाचते. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आता आपल्याला काय करायचंय, सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याला कसं जगायचंय, संपूर्ण आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया या वचनामध्ये सांगितलेला आहे की काय करण्याचं अगत्य आहे. आणि मी हा प्रश्न आज आपणापैकी प्रत्येकाला विचारते की स्वतःचा त्याग करावा आणि वधस्तंभ उचलून घेऊन ख्रिस्ताला अनुसरावं म्हणजे काय, तुमची ह्याच्याबद्दलची व्याख्या काय आहे. आपण सर्वजण बोलूया. जर बोलला नाही तर मी एकेकाचं नाव घेऊन बोलणार आहे आज. स्वतःचा त्याग करावा आणि वधस्तंभ उचलून घेऊन ख्रिस्ताला अनुसरावं ह्याचा अर्थ तुमच्यासाठी काय? देवाची आज्ञा पाळणे. येस, अजून बरोबर, सगळे बरोबर आहेत प्रियांनो. आपण सर्वजण बोलूया. करणे आणि येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती ती Yes. आपण जगलं पाहिजे. नुसती प्रार्थना आणि नुसतं हे करून असं चालू नाही. आपली कृतीत उतरली पाहिजे. आपल्या काही गोष्टी क्रियेमध्ये उतरल्या पाहिजे.
नुसतं आपण Yes. लांबून एखाद्यासाठी काही गोष्टी करून प्रार्थना करून असं नाही चालणार. आपण दुसऱ्यासाठी क्रिया पण केली पाहिजे आणि Yes. त्याच्यासाठी वधस्तंभ जसा येशू ख्रिस्ताने धारण केला आपल्या Yes. सर्व पापी लोकांसाठी कृती दाखवली, कृतीतून कृती. नुसतं प्रीती नाही, Yes. क्रिया महत्वाची आहे याच्या प्रीतीमुळे. ती महत्वाची. येस, हालेलुया. आणखी कोणी बोलू इच्छित आहे? स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन ख्रिस्ताला अनुसरावे. स्वतःचा त्याग म्हणजे आपल्या स्वचा त्याग करावा. बऱ्याचदा जैगिक दृष्टीनं आपल्याला ज्या काही चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खरं तर ख्रिस्ताकडे जाताना अडथळा आणणाऱ्या किंवा येणाऱ्या त्या गोष्टी आहेत. आणि म्हणून ज्या गोष्टी ख्रिस्ताकडे जात असताना आमच्या जीवनामध्ये अडथळा येणाऱ्या आहेत परंतु त्या आम्हाला आवडणाऱ्या आहेत त्या गोष्टींचा आम्ही त्याग करावा, म्हणजे स्वचा त्याग करावा आणि ख्रिस्ताला अनुसरावं असा त्याचा अर्थ. येस, आणखी कोणी बोलू इच्छित आहे? सुजाता दीदी 2 वचनं वाचायची आहेत, Yes. बोलू शकतो? संदेश थोडासा मोठ्याने बोल. आवाज येतोय माझा स्पष्ट? हा, येतो. बेटर. येतो. थँक्यू. देवाच्या कृपेने सकाळी पौलाचं रोमकरास पत्र वाचत होतो, 6वा अध्याय, आणि त्याच्यामधली 1 ते 14 वचनामध्ये एक विशेष वचन, 2 वचनं मला वाटली, 8 आणि 9, ते मी वाचतो. आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंत होऊनही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठवलेला ख्रिस्त पुढे मरत नाही, त्याचवर पुढे मरणाची सत्ता नाही. आणि वचन 6 असं आहे की आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले गेले, असे हे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. तर वचनामध्ये म्हणजे ही एक दररोज नवी शिकवण आहे, परंतु मला असं जाणवतं की ख्रिस्ताबरोबर आपला स्वतःचा वधस्तंभ घेऊन दररोज चालणं म्हणजे स्वतःला नाकारणं, स्वतःच्या मध्ये असणाऱ्या शारीरिक वासना, आपल्या इच्छा, आपली स्वप्न त्यांना नाकारून प्रत्येक गोष्टीमध्ये ख्रिस्ताला प्रथम स्थान देणं जे फार अवघड आहे. परंतु जर जुनं मनुष्य पण ख्रिस्तामध्ये मेलेलं असेल आणि जर ख्रिस्तामध्ये आपण नवे झालो असू तर मग हे शक्य आहे, कारण जे मनुष्याला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. तर मला हेच अर्थ अभिप्रेत आहे की ख्रिस्तामध्ये जर आपण नवी उत्पत्ती आहोत तर आपली जुनं मनुष्य पण, जुन्या वासना, जुनी स्वप्न, जुन्या अडचणी, सर्व गोष्टी दररोज आपण ख्रिस्तामध्ये मारत प्रत्येक गोष्टीमध्ये केवळ ख्रिस्ताला आणि ख्रिस्तालाच प्राधान्य देणं गरजेचं आहे. हालेलुया. येस, हालेलुया. एक मिनिट. माझा आवाज क्लिअर येत आहे? येस. स्वतःला नाकारणं, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. सर्वांनी बरोबर गोष्ट सांगितलेली आहे. स्वतःला नाकारणं म्हणजे आता मी नाहीच. आता मी, वधस्तंभ काय दर्शवतो? वधस्तंभावर ख्रिस्ताचं मरण झालेलं, त्या वधस्तंभावर तुमचं आणि माझं तारण झालेलं, आणि त्याच वधस्तंभावर आपण, आपल्यातला जुना मनुष्य मेलाय आणि आपण नवी उत्पत्ती आहोत. पण जरी आपण नवी उत्पत्ती आहोत, ती नवी उत्पत्ती कुणामध्ये आहे? ख्रिस्तामध्ये आहे. तर आता पुढे मी जगत नाही, आता पुढे ख्रिस्त जगत आहे. आणि आता मी नाही, आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो ना, देवा तुझी वृद्धी आणि माझा ऱ्हास होऊ दे. दिवसेंदिवस मी कमी 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 होऊन 0. मी नाहीच, मी नाही, माझं नाही, मला नाही, माझ्यासाठी नाही, काहीच नाही. मी आणि मीच्या आजूबाजूला येणारे सर्व शब्द माझ्या आयुष्यातून निघून गेलेले आहे आणि फक्त ख्रिस्ता. आता तुमचा आणि माझा कॅमेरा सुरू आहे, तो कुठे सेल्फी मोडवर आहे ना, आपणाला फक्त आपण स्वतः दिसतोय. जेव्हा आपण एखादं सुंदरसं ठिकाण बघायला जातो, एखादा धबधबा बघायला जातो, आपण म्हणतो अरे धबधबा किती छान आहे, इकडे मी स्वतःचा फोटो काढतो. आणि आपण काय धबधब्याच्या पुढे उभे राहतो. धबधबा माझ्या मागे असू दे, जी सुंदर कृती आहे, आणि मी त्याच्या पुढे उभा राहतो. तिमोथेला, पौलाच्या तिमोथेला पत्राच्या 2 अध्यायामध्ये लिहिल्याप्रमाणे आजकालच्या पिढीमध्ये काय होत आहे? आजकालच्या पिढीला काय म्हटलं जातं? सेल्फी पिढी, स्वतःवर प्रेम करणारी.
स्वतःला गौरवणारी पिढी. आपण सर्वजण त्या पिढीमध्ये आहोत. स्वतःसाठीच किती गोष्टींचा बाजार मांडलेला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम काय आहे, ज्याच्यामध्ये आपण स्वतःविषयीच्या पोस्ट टाकतो, स्वतःला काय आवडतं, स्वतःला काय नाही आवडत, स्वतः कशामध्ये चांगले दिसतो, स्वतः कशामध्ये नाही दिसत. पण ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे? हजारो वर्षांपूर्वी ख्रिस्ताने काय सांगितलंय? की स्वतःला नाकारा, स्वतःला नाकारून तुमचा वधस्तंभ, म्हणजे जे तुम्ही मेलाय ना त्याची आठवण घेऊन तुम्ही मला अनुसरा. की तुम्ही स्वतःच्या देह स्वभावाला, वधस्तंभावर तुम्ही कशाला खेळलाय? पौलाने म्हटलंय, मी माझ्या देह स्वभावाला, मी स्वतःला वधस्तंभावर खेळलंय, त्या ठिकाणी मी स्वतःला मारलंय. आणि तोच वधस्तंभ उचलून तुम्ही ख्रिस्ताच्या मागे का अनुसरा? कारण त्याची आठवण तुमच्या पावलाच्या प्रत्येक स्टेपवर आपल्याला असली पाहिजे. तरच जर आपण ख्रिस्ताला पुढे ठेवलंय आणि आपलं मरण उचलून आपण त्याच्या मागे चाललोय, तरच आपण स्वतःला नाकारून पूर्णपणे ख्रिस्ताला अनुसरू शकतो. तरच आपल्या पुढे ख्रिस्त चालणार आणि फक्त ख्रिस्तच राहणार. आणि मी माझ्यातला देह स्वभाव मी स्वतःला नाकारून स्वतःला मारलंय असं होऊ शकतं. आपण पुढचं वचन वाचूया. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. कारण जो कोणी ख्रिस्ताच्या समोर आपल्या जीवावर प्रीती करणार नाही, ख्रिस्तावरील विश्वासासाठी आपला जीव देखील गमवेल, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानासाठी, ख्रिस्तासाठी, जे आजपर्यंत अनेक लोकांनी, ख्रिस्ताच्या शिष्यांनी, प्रेषितांनी, मिशनरीज, इव्हँजेलिस्ट प्रत्येकांनी केलेलं आहे. त्यांनी ख्रिस्तासाठी आपला जीव गमावला. लोक त्यांना आताच थोड्या 1-1.5 वर्षापूर्वी माझ्या मते अमेझॉन ह्या ठिकाणच्या काहीतरी त्या जंगलाचं नाव आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. तिकडे एक तरुण मुलगा गेला 18 ते 22 या वयोगटातला, आणि तिथे गेल्या तो सुवार्ता सांगण्यासाठी गेला, आणि तिथे गेल्या तिकडच्या आदिवासी लोकांनी त्याला बाण मारला, आणि तो मुलगा, तरुण मुलगा आपल्या ऐन तारुण्यात मेला. आणि सर्व जग म्हणत होतं की तो किती वेडा आहे, की आपल्या ऐन तारुण्यात तो अशा आदिवासी लोकांमध्ये गेला, त्याने काही स्टडी केला नाही आणि तो सुवार्ता सांगण्यास गेला आणि त्याने आपला जीव गमावला. त्याने आपला जीव गमावला का प्रियानो? त्याने आपला जीव नाही गमावला, त्यांनी ख्रिस्तामध्ये आपला जीव कमावला. कारण वचनामध्ये काय म्हणत आहे? मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? आपण सर्व काही मिळवलं. आज थोड्याच गेल्या 2-3 आठवड्यांपूर्वी जगातल्या सर्व श्रीमंत लोकांची लिस्ट जाहीर झाली. त्यांच्याकडे जगातली प्रत्येक गोष्ट आहे, ज्या म्हणतात ना वैभवाच्या, विलासाच्या सर्व गोष्टी आहेत. खूप पैसा आहे की त्यांच्या पिढ्या आणि पिढ्या बसून खातील. पण जर त्यांच्याकडे ख्रिस्त नाही तर त्यांना काय लाभ? तुम्ही सर्व काही मिळवलं पण तुम्ही तुमचा जीव गमावला तर तुम्हाला काय लाभ? तुम्ही तुमच्या 60 आणि 70 वर्ष आयुष्यापेक्षा त्याच्यामध्ये सर्व कमावलं आणि तुमचं सार्वकालिक जीवन गमावलं. 70-80 वर्ष आणि सार्वकालिक वर्ष, ह्याच्यामध्ये सर्वात मोठं काय आहे? इन्फिनिटी, इटर्नल लाईफ, म्हणजे सार्वकालिक. मराठीमध्ये त्याला सार्वकालिक म्हटलेलं आहे, पण इंग्रजीमध्ये आपण त्याला इटर्नल म्हणजे कधीही न संपणारं इटर्नल लाईफ आहे. तर त्या लाईफ कडे लक्ष न देता फक्त आपल्या जगिक 60-70 वर्षाच्या लाईफ कडे, किंवा किती वर्ष आपणाला माहित नाही, 80-90 कदाचित काही लोकांसाठी, त्याच्याकडे तेच कमवण्याच्या मागे आपण लागलो. आणि आपण जर आपलं सार्वकालिक जीवन गमावलं तर आपल्याला काय लाभ? तुम्हाला आणि मला काय लाभ? म्हणून ख्रिस्त आधीच सांगत आहे, जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल. जो जगातल्या सर्व गोष्टी मिळवून आपल्या जीवाला आपल्या फिजिकल बॉडीला, आपल्या शरीराला सुख देण्याचा प्रयत्न करेल, तो जीव गमावेल, म्हणजे त्याचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार नाही. पण जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल,
जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपलं जीवन वधस्तंभावर खिळेल आणि मला अनुसरेल, संपूर्ण जीवन मरणापर्यंत मला अनुसरेल, तो कमवेल. म्हणजे काय म्हणालाय, त्याला तो मिळेल. कसा मिळेल? कारण त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. पुढच्या वचनामध्ये फार सुंदर म्हटलंय, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? काय मोबदला देणार? ह्याचं उत्तर कोणी सांगू शकेल का? काय मोबदला देणार आपल्या जीवाबद्दल? मोबदला द्यायची गरज नाही प्रियांनो. मोबदला दिला गेलाय आपल्या जीवासाठी, तुमच्या माझ्या जीवासाठी. आधीच 2020 वर्षांपूर्वी कोणी दिलेला आहे? परमेश्वराने. कुणाच्या करवी दिलेला आहे? आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या करवी. आपण अगदी लहानपणापासून ऐकलंय, पण ही गोष्ट इतकी अद्भुत आहे की आपण आपलं पूर्ण आयुष्य, अगदी इटर्नल लाईफ असं म्हणतात ना, काही जण म्हणतात की सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही काय करणार? आम्ही काय फक्त ख्रिस्तालाच बघणार? आम्ही काय फक्त देवालाच बघणार? आपलं सार्वकालिक जीवन सुद्धा कमी पडेल देवाला समजून घेण्यासाठी, देवाचं गौरव पाहण्यासाठी. मोशे त्याचं संपूर्ण आयुष्य त्यांनी देवामध्ये इतके चमत्कार केले, पण मोशेने देवाकडे एकच गोष्ट मागितली. काय मागितली? 2 गोष्टी मागितल्या. पहिली काय गोष्ट मागितली मोशेने देवाकडे? तुझं मुख मला पाहायचंय. येस, प्रेज द लॉर्ड. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, देवा मला तुझं ग्लोरी, तुझं तेज पाहू दे. पण देव काय म्हटला की जर तू मला पाहिलंस तर तू जिवंत राहणार नाहीस. पण तरीही देवाने मोशेची इच्छा पूर्ण केली आणि मोशे हा असा एक व्यक्ती आहे की ज्याने देवाला पाठमोरं पाहिलं. मोशेने सर्व काही पाहिलेलं होतं. मोशे देवाशी प्रत्यक्ष बोलत असे तरीही मोशेला काय इच्छा होती की मला ते देवाचं गौरव पाहायचंय. आणि ते आज तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आपण देवाच्या गौरवात येताना त्याला पाहणार आहोत. आपण त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवन जगणार आहोत. पण त्या गोष्टीला आपण कुठेतरी किती दुय्यम स्थान देतो. त्याला आपण महत्व देतोय का प्रियांनो? की आम्ही ख्रिस्ताला त्या गौरवात पाहण्यासाठी खरोखर आपण आपली धाव त्याच्या पाठीच लावतोय का? आपण जीवन स्वतःला नाकारून पूर्णपणे वधस्तंभ उचलून त्याला अनुसरतोय का? हा आज रात्री प्रश्न आपण प्रत्येक जण स्वतःला विचारूया आणि ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. आपण पुढे जाऊया. मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. त्यावेळी, न्यायाच्या वेळी, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त गौरवाने येणार आहे, त्यावेळी तुम्ही काय केलंय, मी काय केलंय, आपणा एकमेकांना काहीच माहिती नाही. पण ह्या सर्व गोष्टी कुणाला माहिती आहेत? ख्रिस्ताला, आपल्या देवाला माहिती. आणि आपण काय केलंय ख्रिस्तामध्ये, त्या सर्व कृतींचा आपल्याला मोबदला दिला गेला जाईल. आपल्या प्रत्येकाची पारितोषिक वेगवेगळी आहेत प्रियानो, कारण आपल्या प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. आपल्या प्रत्येकाला मिळालेली दानं वेगवेगळी आहेत. आणि त्या दानांचा आपण कसा उपयोग केलाय? ती दान आपण मातीमध्ये पुरून ठेवलंय की आपण त्याच्यावर 30 पट, 60 पट, 100 पट फळ आणलंय? त्यानुसार आपल्याला आपला देव मोबदला देणार आहे. आणि ते अभिवचन ख्रिस्त आपल्याला आधीच देत आहे. आणि पुढचं वचन फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय, मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. आता 28व्या वचनामध्ये जे म्हटलंय ते झालंय का प्रियांनो? खरोखर झालंय का ख्रिस्ताने जे म्हटलंय ते? कोणी उत्तर देऊ इच्छित आहे? येस, होय, हालेलुया. कारण ख्रिस्त म्हटलेला शास्त्रामधला एक काना आणि मात्रा देखील रद्द होणार नाही. पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे सर्व काही नष्ट होईल, पण शास्त्रातला एक काना आणि मात्रा देखील रद्द होणार नाही. आणि जे हे ख्रिस्त म्हणत आहे की
ख्रिस्ताला, पण आपण असं म्हणू की ख्रिस्ताचं अजून दुसरं येणं व्हायचंय, ख्रिस्त अजून गौरवामध्ये यायचं आहे. मग ख्रिस्ताने असं कसं म्हटलेलं आहे? आणि त्या शिष्यांपैकी प्रत्येकाला मरणाचा अनुभव आलेला आहे, तरीही ख्रिस्त असं का म्हणत आहे की आता इथे असलेल्यांपैकी काही जणांना मरणाचा अनुभव येणार नाही, जोपर्यंत ते ख्रिस्ताला गौरवाने येण्यानं पाहणार नाही. ह्याचं उत्तर पुढच्या वचनामध्ये आहे, मत्तयाच्या 17व्या अध्यायामध्ये आहे, जो आपण उद्या अभ्यास करणार आहोत. कुठले 3 शिष्य पाहणार आहेत प्रियांनो? ख्रिस्ताला त्याचं, येस बोला. याकोब आणि योहान. येस, हालेलुया. पेत्र, याकोब आणि योहान हे ते 3 शिष्य आहेत की जे ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण, पुनरुत्थान आणि आता ख्रिस्ताचं मेघामधून येणं होणार आहे. म्हणजे ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं, ख्रिस्ताचं पुनरुत्थान, ख्रिस्ताचं स्वर्गारोहण, या आधीच ख्रिस्त जेव्हा गौरवाने येणार आहे तेव्हा तो कसा येणार आहे ही गोष्ट ह्या तिघांनी आधीच पाहिली. त्या गोष्टीचं भविष्यवाणी ख्रिस्ताने इथे केलेली आहे. पेत्र, याकोब आणि योहानाने ख्रिस्ताला त्याच्या गौरवी रूपात पाहिलंय. मी विनंती करेल, मत्तयाचा 17वा अध्याय ह्याचा 5वं वचन, मत्तय 17:5 कोणीतरी वाचेन आपणासाठी. 17:2 आणि 17:5. तेव्हा त्याचे रूप त्याच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त हे बोलल्यानंतर 6 दिवसांनी ते खरं झालं. जे 28व्या वचनामध्ये ख्रिस्ताने म्हटलं आहे की मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. म्हणजे त्या गौरवाने येताना ख्रिस्ताला पाहतील. कधी? 6 दिवसांनंतर त्या 3 शिष्यांनी पाहिलं की तेव्हा गौरवाने येणारा ख्रिस्त कसा असणार आहे. कसा असणार आहे? तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. हे त्या तिघांनी पाहिलं. आणि ह्या तिघांव्यतिरिक्त अजून कोण पाहणार आहे हे? आता पुन्हा ही गोष्ट कोण कोण पाहणार आहे? तुम्ही आम्ही. येस, प्रेज द लॉर्ड. विश्वासणारे जे जे जिवंत असतील त्यावेळी जेव्हा दुसऱ्यांदा ख्रिस्ताचं येणं होईल, ते सर्वजण, आणि जे जे विश्वासामध्ये मृत्यू पावलेले आहेत ते सर्वजण ख्रिस्ताला त्याच्या गौरवामध्ये पाहणार आहेत. आणि त्याचं ते गौरव आधीच या 3 शिष्यांनी पाहिलेलं आहे. त्यांच्याबद्दल ख्रिस्त 28व्या वचनाबद्दल म्हणत आहे. आपण ते कल्पनाही करू शकत नाही, आपण ते समजवू शकत नाही. मी तर अजिबात ते समजावून सांगू शकत नाही. कारण जेव्हा आपण ते पाहू तेव्हा ते आपल्या कल्पनेच्या आणि वर्णनाच्या पलीकडे असणार आहे. ते गौरव, ते तेज आपण समजावू, शब्दामध्ये आपण त्याला मांडू शकत नाही. कारण ते देवपित्याचं गौरव आहे. ते त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं गौरव आहे. ते तुमच्या आणि माझ्यावर त्याने केलेल्या प्रीतीचं गौरव आहे. आणि आज मी देवाकडे हीच प्रार्थना करते की ते गौरव आपण सर्वजण पाहू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. या सुंदरशा देवबापाकडून या वचनाबद्दल देवबापाचे मनापासून आभार, आणि सुजाता दिदीचे देखील. प्रियानं, आजच्या या सुंदरशा वचनामध्ये संपूर्ण ख्रिस्ती जीवनाचा अर्थ आपल्याला दाखवलेला आहे की मनुष्यानं सर्व काही मिळवलं आणि जर आपला देहाचा, जीवाचा नाश झाला तर त्याला काय लाभ. प्रियानं, जैविक जीवन जगत असताना आपण जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टीची पूर्तता व्हावी, मिळाव्यात, त्यासाठी आपण दिवस रात्र धडपडत असतो.
आणि त्यामध्ये आपण गुरफटून जाऊन ख्रिस्ताला काही वेळा विसरण्याचा प्रयत्न करत असतो. तर ख्रिस्ताशिवाय जीवन नाही, हे देखील आज आपल्याला या वचनाच्या द्वारे समजलेलं आहे. कारण ख्रिस्त आपलं जीवन आहे. म्हणून आपण ख्रिस्ताकडे जाण्यासाठी आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक पापांची देवाकडं लीन नम्र होऊन क्षमा मागण्याचा प्रयत्न सर्वांनी करूया, पश्चाताप करूया आणि ख्रिस्तासमोर आपलं सर्व जीवन त्याच्या हाती देऊया. म्हणजे ख्रिस्ताद्वारे आपण स्वर्गीय राज्यामध्ये निश्चितपणाने जाण्याचा प्रयत्न होईल आणि देव या सर्व वचनावरती आशीर्वाद पाठवल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाणार आहोत आणि शेवटची प्रार्थना आपल्यासाठी आज आमचे ख्रिस्तात बंधू आनंद समुद्रे आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की आपण शेवटची प्रार्थना करावी. तत्पूर्वी प्रार्थनेमध्ये कोणाच्या काही विनंती असतील तर त्यांनी सादर कराव्यात, म्हणजे त्या देवबापाकडे आपल्याला मांडता येईल. हालेलुया. जर कोणाच्या प्रार्थना विनंती असतील तर कृपा करून सांगा, जेणेकरून आपण त्याच्यावरती प्रार्थना करूयात. हालेलुया. आनंद, गेले 2 दिवस काल आणि आज जे काही आपण उपास प्रार्थना आयोजित केली होती आणि या उपास प्रार्थनेमध्ये काल आज 2 दिवस मी आणि माझी मुलगी सायली आम्ही दोघी या ठिकाणी सहभागी झालो असताना आम्ही एकत्रितरित्या दोघी सकाळी आणि संध्याकाळी एकत्रित प्रयत्न ज्या काही प्रार्थना पॉइंट्स आहेत ते देवाला सादर करत होतो. आणि यातलं विशेष म्हणजे जेव्हा म्हणजे प्रत्येक वर्षी मी 40 लेंट समयामधले उपवास करते आणि तेव्हा एक पहिले 2-4 दिवस का असेना पण दुपारची जेवणाची वेळ झाली की असं पोटात भुकेची जाणीव व्हायची आणि नंतर मग ती सवय व्हायची उपवासाची. पण देवाच्या नावाला धन्यवाद की काल आणि आज 2 दिवस आम्ही जे उपवास केले त्यामध्ये अगदी क्षणभर सुद्धा आम्हाला भुकेची आठवण नाही झाली. इतकं देवपण सामर्थ्य आणि पूर्ण दोन्ही दिवस उपवासाने प्रार्थना देवपण आशीर्वादित केल्या. याबद्दल देवाच्या नावाला गौरव देण्यासाठी आठवण सुरू. येस, नक्कीच. हा, रमेश मोहिते पाळक साहेब आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना कर, कारण भरपूर म्हणजे ते त्यांच्या शरीरावर सगळ्या जखमा झालेल्या आहेत, त्यांना खाज येते आणि बिलकुल म्हणजे त्यांच्या अंगामध्ये काहीच ताकद नाहीये. तर देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना कर, त्यांच्या आरोग्यासाठी. हो, नक्कीच. आनंद, विशेष प्रार्थना वनितासाठी करावी. काही दिवसांमध्येच त्यांना मुंबई या ठिकाणी फिटनेस चेकअपसाठी जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी काही दिवसातच थोड्या 2-4 दिवसामध्येच ती फिटनेस टेस्ट आहे. देवबापानं ती टेस्ट व्यवस्थित केली जावी आणि तिचं आरोग्य चांगलं राहावं, सगळे रिपोर्ट नॉर्मली यावेत आणि त्यासाठी तिचा प्रवास आणि त्या ठिकाणच्या सर्व गोष्टी सोयीस्कर व्हाव्यात. देवबापानं मध्यस्थी करावी आणि त्या सर्व गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी विशेष प्रार्थना करा. त्याचप्रमाणे या 2 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी तिच्यासाठी विशेष प्रार्थना आणि उपवास केले. या सर्व लेकरांच्यासाठी प्रार्थनेमध्ये विशेष आठवण. हो, नक्कीच करूयात आपण. अजून कोणाची आहेत का प्रार्थना विनंती? आपण प्रार्थना करूयात आणि देवाच्या नावाला गौरव देऊया, कारण तो चांगला आहे, तो महान आहे. कृपाळू आणि विशेष मी सर्वांचे आभार मानेन की जे उपवासामध्ये होते त्यांचे देखील आणि जे प्रार्थनेमध्ये होते त्यांचे देखील मी आभार मानेन. कारण देवाचं वचन सांगतं की आम्ही एकमेकांची ओझी घ्यायला पाहिजे आणि हे ओझं देवाने दिलं आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने
आम्ही सर्व आपण एकत्रित येऊन वंतताईला वर उचललं त्याबद्दल देवाच्या नावाला प्रथम मी धन्यवाद देतो. प्रार्थना करूयात. हालेलुया हालेलुया. Adonai, we worship you, Son of God, you are so good, Almighty God, hallowed be thy name, your dominion is forevermore. Adonai, आम्ही स्तुती करतो देवाच्या पुत्रा, तू किती चांगला आहेस, सर्व समर्था तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य युगानुयुग आहे. हालेलुया हालेलुया. सर्व समर्थ आमच्या महान देवा, आम्ही तुझी स्तुती करतोय, तुला धन्यवाद देतो. कारण देवा तू पवित्र 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 असा सेनाधीश महान परमेश्वर आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या महान देवाची आम्ही स्तुती करतोय. होय देवा, तू राजांचा राजा आहेस, तू राजा आहेस म्हणून आम्ही स्तुती करतोय. देवा, तू मरणाची नांगी मोडून आलेला तू राजा आहेस म्हणून आम्ही स्तुती करतोय. देवा, तू राजा आहेस कारण तू स्वर्गाचा अधिपती आहेस, तू पृथ्वीचा मालक आहेस, आम्ही ती स्तुती करतोय. देवा येशू ख्रिस्त, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण या पृथ्वीवरील सर्व अधिकार तुझ्या हातामध्ये आहेत आणि ते तुला देव केले आहेत म्हणून आम्ही ती स्तुती करतोय. येशू ख्रिस्ता, तुझी विशेष स्तुती करतोय कारण तू राजांचा राजा असून, महान देव असून तू आम्हासाठी गरीब झालास आणि प्रभू तू बदलेला कोकरा असा झालास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. परंतु प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो कारण तू देवा आता यहुदांचा गरजणारा सिंह आहेस म्हणून आम्ही ती स्तुती करतो, धन्यवाद देतोय. होय देवा, आम्ही ती स्तुती करतोय. येशू ख्रिस्ता, विशेष तुला धन्यवाद देतो कारण प्रभू परमेश्वर पित्या, स्वर्गामध्ये, पृथ्वीवरती, समुद्रावरती, पृथ्वी खाली ते 7 शिक्के फोडण्याच्या लायकीचा कोण नव्हता, परंतु तू मरणाची नांगी मोडणारा होतास आणि तू विजयशाली यहुदांचा सिंह होतास आणि ते शिक्के फोडण्यास, ते 7 शिक्के फोडण्यास तू पात्र आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान, महिमा आणि गौरव देतोय. येशू ख्रिस्त, आम्ही ती स्तुती करतोय. होय देवा, विशेष आम्ही पश्चाताप करतोय प्रभू परमेश्वर पित्या, जर आम्ही आज दिवसभरामध्ये प्रभू परमेश्वर पित्या कळत न कळत कृतीद्वारे, बोलण्याद्वारे, विचारांद्वारे, बघण्याद्वारे, ऐकण्याद्वारे आम्ही कोणतंही पातक केलं असेल तर तू आम्हाला क्षमा कर म्हणून तुला विनंती करतोय प्रभू परमेश्वर पित्या. देवा, तुझी कृपा आम्हावरती परिवाने आहे, आम्हाला तू क्षमा कर. आमच्या अंतःकरण, आमची बुद्धी येशूच्या रक्ताने धुवून शुद्ध कर, जेणेकरून प्रभू परमेश्वर पित्या आम्ही ज्या प्रार्थना विनंत्या तुझ्या जवळ घेऊन येणार आहोत, तुझ्या चरणाजवळ घेऊन येणार आहोत प्रभू, त्या प्रार्थना विनंत्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको प्रभू. देवा, तू कृपा कर. सर्व समर्थ तुला विनंती करतोय, आमची फक्त वायफळ बडबड नसावी, तर प्रभू तुझे स्वर्गीय शब्द आणि तुझी स्वर्गीय प्रार्थना आमच्या जिभेवाटे बाहेर पडावे, त्यासाठी विशेष कृपा कर. सर्व समर्थ आज विशेष प्रार्थना करतोय प्रभू परमेश्वर पित्या, गेले 2 दिवस प्रभू परमेश्वर पित्या जे आम्ही स्वर्गाच्या राज्यासाठी आणि प्रभू परमेश्वर पित्या आमच्या बहिणीसाठी जे पाऊल उचललं आहे प्रभू परमेश्वर पित्या, आणि प्रभू जे उपास प्रार्थनेचं आम्ही पाऊल उचललं, कारण प्रभू तुझं वचन सांगतं की देवा ही जात उपवासाशिवाय जाणार नाही प्रभू. आणि देवा, आमच्या बहिणीचं ओझं आम्ही घेतला आणि प्रभू तो कळवळा आणि ती संवेदना तू आम्हा सर्वांमध्ये दिलीस आणि प्रभू ते उपवास करण्यास आम्हाला पात्र केलंस, आम्हाला तू साह्य, सामर्थ्य दिलं, शक्ती दिलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. देवपित्या, तुझी विशेष स्तुती करतोय कारण प्रभू परमेश्वर पित्या उपवास करणं ही प्रभू परमेश्वर पित्या कोणा मनुष्याची योजना नसते, तर प्रभू ही तुझी योजना असते म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू विशेष तुला धन्यवाद देतो कारण प्रभू परमेश्वर पित्या आमची देखील नावं तू स्वर्गामध्ये घेतलीस आणि प्रभू आमचा उपवास तू आशीर्वादित केलास म्हणून तुला धन्यवाद देतो. होय सर्व समर्थ, विशेष आम्ही प्रार्थना करतोय प्रभू तुझे सेवक प्रभू परमेश्वर पित्या रमेश मोहिते यांच्यासाठी प्रभू देवपित्या विशेष त्यांच्या शरीराला तू स्पर्श कर आणि प्रभू परमेश्वर पित्या तुझा दैवीय हस्तक्षेप त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये कर आणि प्रभू त्यांच्या शरीराला जी खाज उठते
प्रभू परमेश्वर पित्या जे जखमा झालेल्या आहेत प्रभू, तुला विनंती करतोय प्रभू परमेश्वर पित्या त्या जखमांना आणि प्रभू त्यांच्या त्वचेला येशूचं रक्त लाव. जे रक्त सर्व औषधाहून वरती आहे, जे रक्त सर्व रोगांहून वरती आहे. आणि प्रभू तुला विनंती करतोय आज रात्रीमध्ये प्रभू परमेश्वर पित्या त्यांचं तू अंथरूण बदल म्हणून तुला विनंती करतोय. आणि प्रभू उद्याचा दिवस, उद्याचा येणारा दिवस हा प्रभू त्यांच्यासाठी विशेष आशीर्वादाचा असू दे, यासाठी विशेष कृपा करू देवा. त्यांना तू साई सामर्थ्य पुरव, त्यांच्या शरीरामध्ये शक्ती दे. आणि प्रभू विशेष तुझी उपकार स्तुती करण्यासाठी त्यांना त्यांची जीभ मोकळी कर म्हणून तुला विनंती करतोय. त्यांचं अंतःकरण मोकळं कर. आणि प्रभू ते तुझ्याकडे दया मागू देत प्रभू परमेश्वर पित्या. यासाठी त्यांना तू आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या बरोबर प्रभू परमेश्वर पित्या तू भेट घे म्हणून तुला विनंती करतोय देवा. तू कृपा पुरे प्रभू. सर्व समर्थ विशेष आज आम्ही प्रार्थना करतोय प्रभू आमची बहीण वनिता आईच्यासाठी प्रभू देवा. ती ज्या ठिकाणी आहे प्रभू परमेश्वर पित्या, ज्या घरामध्ये आहे प्रभू परमेश्वर पित्या, तुला विनंती करतोय प्रभू त्या घरामध्ये प्रभू तुझे दिव्यदूत पाठव. ती ज्या जागेमध्ये बसले त्या जागेला येशूचं